आजच्या नवीन फौजदारी कायद्याच्या दुनियेत एक प्रवास करूया. या कायद्याचं नाव आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता किंवा सोप्या भाषेत BNSS. आपण एका कथेच्या माध्यमातून एकदम सोप्या पद्धतीनं समजून घेऊ की गुन्हा दाखल झाल्यापासून ते निकालापर्यंत संपूर्ण प्रक्रिया नक्की कशी चालते. हा प्रश्न पडतोच की नक्की होतं तरी काय, कायद्याचं हे मोठं चक्र फिरतं कसं. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण एका काल्पनिक केसचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत मागोवा घेणार आहोत. नवीन कायद्यानुसार प्रत्येक टप्प्यावर काय घडतं हे आपण पाहू. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की हा नवीन कायदा आलाच का. तर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेने आपल्या जुन्या फौजदारी प्रक्रिया संहितेची जागा घेतली आहे. याचा मुख्य उद्देश हाच आहे की आपल्या जुन्या न्यायव्यवस्थेला आजच्या डिजिटल युगाशी जोडून तिला अधिक वेगवान आणि प्रभावी बनवणं. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे भारताची न्याय प्रणाली ही ॲडव्हर्सेरियल म्हणजे प्रतिपक्षात्मक आहे. आता याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर विचार करा, न्यायाधीश म्हणजे क्रिकेटचा अंपायर. तो फक्त दोन्ही टीम्सना खेळताना पाहतो आणि नियमानुसार आपला निर्णय देतो. तो स्वतः बॅट किंवा बॉल घेऊन खेळायला उतरत नाही. नवीन BNSSने ह्याच तत्वाला आणखी मजबूत केला आहे. तर मग कोणत्याही फौजदारी केसची सुरुवात होते कुठून? ती होते एका तक्रारीने. हा सर्वात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे जिथून संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात होते. तर हा FIR म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचं तर ही ती पहिली ठिणगी आहे जी संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेला पेटवते. ही ती पहिली अधिकृत नोंद आहे ज्यानंतर पोलीस खऱ्या अर्थाने तपासाला सुरुवात करू शकतात. BNSS मुळे FIR नोंदवण्याच्या प्रक्रियेत खूप महत्वाचे बदल झाले आहेत. 0 FIR याचा अर्थ काय? म्हणजे आता ही केस आमच्या हद्दीतली नाही असं उत्तर ऐकायला मिळणार नाही. आपण कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवू शकतो. EFIR मुळे तर तंत्रज्ञानाचा वापर करून तक्रार करणं आणखी सोपं झालंय. आणि हो, प्राथमिक चौकशीमुळे पोलिसांना घाईघाईत FIR नोंदवण्याऐवजी थोडा वेळ मिळतो, ज्यामुळे ते अधिक विचारपूर्वक पाऊल उचलू शकतात. ठीक आहे, FIR तर दाखल झाली. आता पुढे काय? आता सुरू होतो तपासाचा टप्पा. इथे पोलीस पुरावे गोळा करतात, पण त्याचबरोबर आरोपीच्या हक्कांचं संरक्षण करणंही तितकंच महत्वाचं असतं. नवीन कायद्याने तपासात वैज्ञानिक दृष्टिकोन आणला आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक तपासणी अनिवार्य केल्यामुळे तपासाला एक भक्कम आधार मिळतो. आणि झडती किंवा जप्तीच्या वेळी व्हिडिओग्राफी केली तर सगळं काही पारदर्शक राहतं. शिवाय आजच्या डिजिटल युगात आपल्या मोबाईल आणि लॅपटॉपमधल्या पुरावेही आता कायदेशीररित्या महत्वाचे मानले जाणार आहेत. पोलिसांना अटक करण्याचे अधिकार नक्कीच आहेत, पण ते अमर्याद नाहीत. BNSSने या अधिकारांचा गैरवापर होऊ नये यासाठी काही नवीन आणि महत्वाचे नियम आणले आहेत. हे अधिकार म्हणजे अटक झालेल्या व्यक्तीसाठी एक प्रकारची सुरक्षा कवच आहेत. हे फक्त कायदेशीर हक्क नाहीत, तर ते मानवी हक्कांचं आणि निष्पक्ष प्रक्रियेचं रक्षण करतात. आता बोलूया जामिनाबद्दल. हे वाक्य आपल्या न्यायव्यवस्थेचं एक खूप महत्वाचं तत्व आहे. याचा अर्थ असा की जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत कोणालाही तुरुंगात ठेवणं हा शेवटचा पर्याय असायला हवा, पहिला नाही. जामिनाचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. कमी गंभीर गुन्ह्यांमध्ये जामीन मिळणं हा हक्क असतो, पण जर गुन्हा गंभीर असेल तर जामीन द्यायचा की नाही याचा निर्णय पूर्णपणे न्यायालय पुराव्यांच्या आधारावर घेतं. चला, आता कथेच्या सगळ्यात महत्वाच्या टक्क्याकडे वळूया. पोलीस स्टेशनमधून आता आपण थेट कोर्टरूममध्ये आलो आहोत. इथेच अंतिम निर्णय होणार आहे. हे वाक्य आपल्या संपूर्ण फौजदारी न्यायप्रणालीचा आत्मा आहे. म्हणजे समोर उभ्या असलेल्या व्यक्तीवर कितीही गंभीर आरोप असले तरी जोवर ते 100% सिद्ध होत नाहीत तोवर ती व्यक्ती निर्दोषच मानली जाते. गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी नेहमी सरकार पक्षाचीच असते, आरोपीची नाही. आरोप निश्चित होणं म्हणजे काय? म्हणजे खऱ्या अर्थाने मॅच सुरू होणं. आतापर्यंत सगळी तयारी होती, आता खरा खेळ सुरू होतो. न्यायालय औपचारिकपणे सांगतं की आरोपीवर कोणत्या गुन्ह्याखाली खटला चालणार आहे. कोर्टातली प्रक्रिया साधारणपणे या 4 सोप्या टप्प्यांमधून जाते. आधी आरोप निश्चित होतात, मग दोन्ही बाजू आपापले पुरावे सादर करतात, त्यानंतर अंतिम युक्तिवाद होतो आणि शेवटी न्यायालय आपला निकाल देतं. 60 दिवस हा आकडा खूप महत्वाचा आहे. नवीन कायद्यानुसार पहिल्या सुनावणीपासून 60 दिवसांच्या आत आरोप निश्चित करणं आता बंधनकारक आहे. याचा थेट परिणाम म्हणजे खटले लवकर सुरू होतील आणि तारीख पे तारीखच्या समस्येवर काहीतरी उपाय निघेल. आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या टप्प्यावर. इथे निकाल दिला जातो आणि आपण नवीन कायद्यामुळे एकूण काय बदल झाले आहेत यावर एक नजर टाकू. खटल्याच्या शेवटी फक्त 2च गोष्टी होऊ शकतात. जर सरकार पक्ष गुन्हा सिद्ध करू शकला नाही तर आरोपीची निर्दोष मुक्तता होते, आणि जर गुन्हा सिद्ध झाला तर त्याला कायद्यानुसार शिक्षा सुनावली जाते.
या तक्त्यामध्ये आपल्याला जुन्या आणि नवीन कायद्यातला फरक स्पष्ट दिसतो. यातला सगळ्यात मोठा बदल आहे तो म्हणजे वेळेची मर्यादा. बघा, जिथे आधी आरोप निश्चित करायला कोणतीही डेडलाईन नव्हती, तिथे आता 60 दिवसांची सक्ती आहे. हा बदल खूप मोठा आहे, कारण यामुळे केस पुढे सरकण्यास मदत होईल आणि न्याय मिळण्यास लागणारा वेळ कमी होऊ शकतो. तर मग ह्या सगळ्या बदलांमधून आपल्याला काय दिसतं? 3 मुख्य गोष्टी आहेत. एक, तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर. दुसरं, प्रत्येक टप्प्यासाठी वेळेचं बंधन. आणि तिसरं म्हणजे पीडितांच्या हक्कांना अधिक महत्त्व देणं. हे तिन्ही बदल आपली न्याय प्रणाली अधिक लोकाभिमुख बनवण्याचा प्रयत्न करतात. पण खरा प्रश्न हा आहे की कागदावर इतके चांगले दिसणारे हे बदल प्रत्यक्षात उतरतील का? तंत्रज्ञान आणि वेळेच्या बंधनामुळे न्याय खरंच सर्वांसाठी सोपा आणि जलद होईल का? याचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल. पण यावर विचार करायला नक्कीच हवा, नाही?